नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण मोल विषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आज आपण मोल बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणार आहोत. पहिला आहे, मोल ही संकल्पना रसायनशास्त्रामध्ये वापरली जाते. कशासाठी? तर अणूंची किंवा रेणूंची संख्या मोजण्यासाठी ही संकल्पना वापरली जाते. जसे आपण वस्तू मोजण्यासाठी 1, 2 किंवा 3 हे शब्द वापरतो, तसेच मोल ही सुद्धा अणूंची संख्या किंवा रेणूंची संख्या मोजण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच मोल ही एक निश्चित संख्या दर्शवते. जसे की डझन एक निश्चित संख्या 12 दर्शवते, तसंच मोल ही सुद्धा एक निश्चित संख्या दर्शवते. रासायनिक अभिक्रिया करताना अणुरेणू मोजणे हे काम थोडं अवघड असल्यामुळे या संकल्पनेचा उदय झाला आहे. मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅम मधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्य हे दोन्ही सारखेच असते. मग एक मोल म्हणजे किती? तर 6.023 गुणिले 10⁻23 इतके रेणू. तर ही संख्या मित्रांनो लहान नाही, ही संख्या खूप मोठी आहे. जर आपण एक मोल जेम्स घेतले, जेम्स, तर हे जेम्स साठवण्यासाठी आपल्याला गोदाम किती लागेल? केवढं लागेल? तर या पृथ्वी एवढं गोदाम आपल्याला एक मोल जेम्स साठवण्यासाठी लागेल. परंतु रसायनशास्त्रामध्ये एक मोल ऑक्सिजन म्हणजे किती? तर 32 ग्रॅम. म्हणून इथे मोल ही संकल्पना रसायनशास्त्रामध्ये म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये वापरली जाते. बाहेरच्या वस्तूंसाठी एक मोल ही संख्या खूप अवाढव्य आहे, खूप मोठी, प्रचंड आहे, अक्षौहिणी इतकी. परंतु रसायनशास्त्रामध्ये ही संख्या ग्रॅम मध्ये एवढी असते. तर मग ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान किती? 32. मग 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच एक मोल ऑक्सिजन. पाण्याचे रेणू वस्तुमान 18, तर 18 ग्रॅम पाणी म्हणजेच एक मोल पाणी. संयुगाचा एक मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान होय. मोल हे एक एसआय एकक आहे. जसे एक डझन म्हणजे 12, एक दस्ता म्हणजे 24, एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू किंवा कागद, एक रिम म्हणजे 480 कागद, अशी निश्चित संख्या दर्शवली जाते. तसेच एक मोल म्हणजे 6.023 गुणिले 10⁻23 ही एक निश्चित संख्या दर्शवली जाते. आता आपण काही उदाहरण बघणार आहोत. एक मोल CO2 म्हणजे किती ग्रॅम? तर इथे CO2 चं ग्रॅम म्हणजेच याचं रेणू वस्तुमान आपल्याला काढायचं आहे. कारण पदार्थाचं ग्रॅम मधील रेणू वस्तुमान म्हणजेच त्याची मोल असते. तर कार्बन कार्बनचं जे अणुवस्तुमान आहे ते किती आहे? 12, आणि कार्बनची संख्या इथे एकच आहे, अधिक ऑक्सिजन याचं अणुवस्तुमान आहे 16 गुणिले 2 म्हणजेच 12 अधिक 32 बरोबर 44. याचा अर्थ एक मोल CO2 म्हणजेच 44 ग्रॅम CO2 आहे. पुढचं उदाहरण आहे, एक मोल NaOH म्हणजे किती ग्रॅम? आता इथे सोडियमचं अणुवस्तुमान आहे 23, संख्या एकच आहे, गुणिले ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे 16, ऑक्सिजनची संख्या 1 आहे, सॉरी इथे अधिक पाहिजे, आणि हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 गुणिले 1 म्हणजे 1. आता या सर्वांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज किती येते? 40 ग्रॅम. म्हणून एक मोल NaOH म्हणजेच 40 ग्रॅम. धन्यवाद.